Hello students, today we are going to see the chapter number 7, that is coordinate geometry, ज्यालाच निर्देशक भूमिती असं म्हटलं जातं. निर्देशक भूमिती. आता ही जी कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे तिचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. मग एखादा स्पॉट आपल्याला फिक्स करायचा असेल, कुठे आहे हे लक्षात घ्यायचं असेल तर कोऑर्डिनेट जॉमेट्री वापरली जातं. छोटं उदाहरण बघू. समजा हा पॉइंट ए मी घेतलाय आणि मला विचारलं की हा पॉइंट कुठे आहे, तर तुम्ही सांगणार ग्रीन बोर्डवरती आहे. ओके, पण नेमका कुठे आहे परत, मग हे नक्की सांगता येत नाही. मग यासाठी काय केलं, समजा आपण अशी एक लाईन काढली या पद्धतीने, मग आपण सांगू शकतो की हा ए पॉइंट ह्या लाईनच्या अप्पर पार्टमध्ये असं आपल्याला सांगता आलं. परत आणखी अप्पर पार्ट म्हणजे कुठं, इथून इकडे 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 कुठं सांगणार नेमकं, म्हणून काय केलं, या लाईनला असणारी एक आणखी परपेंडिक्युलर लाईन काढली. मग आता सांगता यायला लागलं की ही जी उभी लाईन काढली आहे तिच्या राईट साईडला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण तो पॉईंट फिक्स करण्यासाठी, त्याचं लोकेशन फिक्स करण्यासाठी इथे हे जे प्लेन होतं, एक फळा म्हणजे एक प्लेन एक प्रतल, त्याचे आपण सुरुवातीला 2 भाग केले या रेषेमुळे, नंतर ही रेषा वाढवली तर एकूण 4 भाग झाले, 1 2 3 आणि 4. मग आता या ठिकाणी ह्या प्रत्येक इथे ही जी आडवी रेषा काढली तिला एक्स ॲक्सिस म्हटलं गेलं. एक्स अक्ष, एक्स ही इथं 0 दाखवतो आपण, एक्स एक्स डॅश, वाय ओ वाय डॅश, इथं ओ समजा त्याचं. आता या ठिकाणी काय घडलं की आपण हे सांगू शकतो आता नक्की की हे कुठे आहे. परत आणखी फिक्स लोकेशन करायचं असेल तर काय करणार, हा जो भाग तयार झाला त्याला फर्स्ट क्वाड्रंट म्हटलं गेलं, हा जो तयार झाला त्याला सेकंड क्वाड्रंट म्हटलं, हा जो तयार झाला त्याला थर्ड क्वाड्रंट आणि हा जो तयार झाला त्याला फोर्थ क्वाड्रंट म्हटलं. परत आणखी लोकेशन सांगायचं त्याचं. मग इथे काय केलं आपण, एकक अंतरावरती, युनिट डिस्टन्सवरती पॉईंट घेतले, हे मोजून घेतले, 1 युनिट डिस्टन्स असणार आहे, सगळं सारखं अंतर आहे एकमेकांमधलं. तसंच इकडे पण केलं या पद्धतीने. मग इथून हे जे आहे ह्या 0 पासून इकडे जेव्हा जाऊ आपण एक्स ॲक्सिस वरती, तर हे पॉझिटिव्ह असतील सगळे पॉईंट्स, म्हणजे याला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणायचं. इथून इथपर्यंतचा भाग. इकडे जे आहेत तिथे पण तसंच पॉईंट घेतले आपण 1 युनिट डिस्टन्सवरती, त्याला निगेटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणायचं. इथून वरती हे सुद्धा पॉझिटिव्ह असतील, मग का 1 2 3 4 5, नंतर इथे -1 -2 -3 -4, इथे हे पॉझिटिव्ह, हा जो आहे हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस असेल, 2 3 4 5 या पद्धतीने. आणि इकडचा जो असेल तो परत युनिट डिस्टन्सवरतीच असणार आहे या पद्धतीने, -1 -2 -4 -5. मग आता हे तुमच्याकडे जो ग्राफ पेपर असतो त्या ग्राफ पेपरवरती हे जे डिस्टन्स हे युनिट असतं सगळं, तो वापरला तर आणखी सोपं होतं, म्हणून तुम्हाला ग्राफ वही वापरणे या ठिकाणी जास्त गरजेचं आहे. मग आता इथे जो पॉईंट येणार आहे, इथे आपण जर या ठिकाणाहून इथे परपेंडिक्युलर टाकला या ठिकाणी, तर इथे हा 2 ला इंटरसेक्ट करतोय, आणि इथून इकडे जर टाकला तर हा 2.5 दिसतोय इथे मध्यभागी आला आहे दोघांच्या. म्हणजे याचा अर्थ इथे हा जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट काय आले, तर एक्स वरती परपेंडिक्युलर टाकल्यानंतर जो इथे निर्देशक दाखवत असेल, कोऑर्डिनेट दाखवत असेल, तो अगोदर लिहा एक्स कोऑर्डिनेट, इथून इथं 2.5. म्हणजे या ठिकाणी ए चे कोऑर्डिनेट आहे 2 आणि 2.5, म्हणजे एक्स अक्षावरती 2 आणि वाय अक्षावरती 2.5. अशा पद्धतीने आपण त्याचे कोऑर्डिनेट काढले. मग आता एखादा पॉईंट जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट नेहमी पॉझिटिव्ह येणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा पॉझिटिव्ह. मग इथे असणारा ह्या चरणामध्ये, क्वाड्रंट किंवा चरण म्हटलं जातं, या चरणामध्ये जो बिंदू येणार आहे त्याचे कोऑर्डिनेट्स नेहमी काय येतील, एक्स कोऑर्डिनेट पण धन, वाय कोऑर्डिनेट पण धन. जसं इथं +2 + 2.5 आला होता, म्हणजे प्लस प्लस. इकडे जर पाहिलं तर एक्स कोऑर्डिनेट काय होणार आहे, मायनस, आणि वाय कोऑर्डिनेट प्लस होणार आहे. इथे असणारा एक्स कोऑर्डिनेट मायनस, वाय सुद्धा मायनस. इथे असणारा एक्स कोऑर्डिनेट प्लस आणि वाय कोऑर्डिनेट मायनस. म्हणजे अशा पद्धतीने फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जे पॉईंट येतील त्यांचे कोऑर्डिनेट्स प्लस प्लस असतील, इथे असणारे मायनस प्लस असतील, इथे मायनस मायनस असतील. आता असाच प्रश्न आपल्याला 7.1 मध्ये विचारलाय बघा. 7.1 मध्ये काय काय विचारले ते आपण याच्यावरून आता ठरवू शकतो. ठीक आहे, हे समज तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. आपण एक काम करूया, इथे लिहून ठेवू बाजूला. फर्स्ट म्हणजे प्लस प्लस, सेकंड म्हणजे मायनस प्लस, थर्ड क्वाड्रंट म्हणजे मायनस मायनस,
फोर्थ क्वाड्रंट म्हणजे प्लस मायनस, फोर्थ क्वाड्रंट म्हणजे प्लस, म्हणजे अशा पद्धतीने ते पॉईंटचे कोऑर्डिनेट्स असणार आहे. मग आता प्रॅक्टिस सेट 7.1 आपल्याला सांगितलंय, बघू आपण त्यात काय विचारलंय ते. प्रॅक्टिस सेट 7.1 त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे की जे पॉइंट दिलेत ते कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतील, कुठल्या चरणामध्ये असतील किंवा एखाद्या ॲक्सिसवरती असतील ते विचारलंय. स्टेट इन विच quadrant or on which axis do the following points lie. जे पॉइंट दिले ते कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतील, कुठल्या ॲक्सिसवरती असतील ते आपल्याला विचारलंय. आता बघूया. पहिला ए -3 2, बी -5 -2, नंतर के 3.5 1.5, नंतर डी 2 and 10, ई 37 and 35, एफ 15 and -18. या पद्धतीने आणखी आहेत बघूया. जी जो आहे 3 and -7, एच जो आहे तो 0 and -5, एम जो आहे 12 and 0, एन 0 and 9, पी 0 and 2.5, and Q -7 and -3. आता फक्त त्याची साईन बघूया. इथे मायनस प्लस आहे. मायनस प्लस कुठं असतं? सेकंड क्वाड्रंटमध्ये, म्हणजे याचा आन्सर आलं सेकंड. इथे मायनस मायनस आहे. मायनस मायनस कुठे असेल? थर्ड क्वाड्रंटमध्ये. दोन्ही प्लस आहेत फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. दोन्ही प्लस आहेत फर्स्ट क्वाड्रंट. दोन्ही प्लस फर्स्ट. प्लस मायनस फोर्थमध्ये. या पद्धतीने क्वाड्रंट आपण फिक्स करतोय. नंतर इथे प्लस मायनस आहे. पुन्हा याचं उत्तर आहे फोर्थ. इथे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट -5 आहे. म्हणजे थोडक्यात तो कुठे आहे? फक्त वाय ॲक्सिस वरती आहे. एक्स ॲक्सिसचं कुठलाही कोऑर्डिनेट त्याचा येणार नाही. म्हणजेच तो आहे ऑन निगेटिव्ह वाय ॲक्सिस. तो कुठं असणार आहे? निगेटिव्ह वाय ॲक्सिस वरती असणार आहे. थोडक्यात लोकेशन कसं असेल त्याचं? असं असेल ना. म्हणजे 0 इथे 0 आहे, हे तर 0 आहे. म्हणजे इथे फक्त हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा -5 इथे आला तर तो पॉईंट इथे असणार आहे. मग त्याचे कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट 0 झाला कारण इथे आहे आणि वाय कोऑर्डिनेट -5 आला. त्याच्यानंतर 12 0 म्हणजे हा एक्स कोऑर्डिनेट आहे फक्त आणि पॉझिटिव्ह, म्हणजे तो ऑन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. इथे इथला एक राहिला आहे. हा वाय पॉझिटिव्ह आहे, हा 0 आहे, म्हणजे ऑन पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. हा 0 आहे आणि हा वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पुन्हा वरचंच ऑन पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. आणि याचं दोन्ही पण निगेटिव्ह आहे. दोन्ही निगेटिव्ह कुठं असतात? थर्ड क्वाड्रंटमध्ये. म्हणजे अशा पद्धतीने आपण ते पॉईंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतील हे फिक्स करू शकतो आणि ते जे काही त्यांचे साईन असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील, त्याच्यावरून आपल्याला ठरवता येतं. म्हणजे अशा पद्धतीने त्याचं लोकेशन आपण सांगू शकतो. लिहून घ्या.
आता इथे तुम्ही जेव्हा आपण निगेटिव्ह वाय ॲक्सिस म्हटलंय, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस म्हटलंय, नुसतं इसं वाय ॲक्सिस म्हटलं तरी चालेल, एक्स ॲक्सिस म्हटलं तरी चालेल, पण पर्टिक्युलर तुम्हाला माहीत असू द्या, कारण हे चॅप्टर जसं तसं 10वीला आहे आणि 10वीला मग हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲक्सिस लिहावे लागतात, तर त्या हिशोबाने असंच लिहा. ओके, ते झालं असेल तर आपण सेकंड क्वेश्चन घेऊया. सेकंड क्वेश्चन बघा. In which quadrant are the following points? Are the following points. मग पहिला पॉइंट कुठे बघा, whose both coordinates are positive. नंतर याचा आन्सर आपण लिहूया सेकंड, त्याचा आन्सर थर्ड आणि फोर्थ या पद्धतीने. मग आता ज्याचे दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे तो कुठं असतो? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, इन फर्स्ट क्वाड्रंट, किंवा मराठीमध्ये लिहिणार असेल तर पहिल्या चरणात. सेकंड, whose both coordinates are negative. Whose both coordinates are negative. दोन्ही निगेटिव्ह कुठे येतील? थर्ड क्वाड्रंटमध्ये, इन थर्ड क्वाड्रंट. लिहिताना असं थर्ड लिहिलं चालेल किंवा रोमनमध्ये लिहिलं तरी चालेल. नंतर तिसरा क्वेश्चन विचारलाय, whose x coordinate is positive. Whose x coordinate is positive and y coordinate is negative. Y coordinate is negative. मग x पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे प्लस मायनस, म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये, इन फोर्थ क्वाड्रंट. आणि चौथं विचारलंय, whose x coordinate is negative and y coordinate is positive. x निगेटिव्ह आहे, y पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सेकंड क्वाड्रंट, इन सेकंड क्वाड्रंट. या अशा पद्धतीने आपण जे शॉर्टकट लिहिले तेच इथे फक्त त्याने स्पष्ट करून विचारले. थोडक्यात हे 4 प्रश्न म्हणजेच ही चौकट आहे, त्याचे उत्तर आपण लिहिलेले आहेत. आता बघा थर्ड क्वेश्चन आपल्याला जो दिला आहे त्यातला की कोऑर्डिनेट सिस्टीम तयार करायची. मग आपण समजा तुमच्याकडे जो आलेख पेपर असेल त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने निर्देशक तयार करू. हा एक्स ॲक्सिस असणार आहे आणि हा वाय ॲक्सिस असेल. मग हा इथं 0, एक्स ओ एक्स डॅश, वाय ओ वाय डॅश या पद्धतीने. मग हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, थर्ड आणि फोर्थ. आता याच्यामध्ये आपल्याला हे थर्ड क्वेश्चनसाठी आपल्याला ते पॉईंट या ठिकाणी दाखवायचे ॲक्च्युली कुठं असतील. मग पहिला पॉईंट आहे आपल्याकडे L -2 and 4. मग -2 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि इथला 4. मग आता इथे बघा या ठिकाणी आपण जर असा विचार केला बारीक आणि इथून परपेंडिक्युलर इकडे टाकला आणि इथून इकडे टाकत गेलो तर इथे जो पॉईंट असणार आहे त्याचे कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट -2 असेल आणि वाय कोऑर्डिनेट 4 असणार आहे. तो कोणता आहे? L. मग आपण इथे L लिहिताना असं लिहिलं, हा पॉईंट आहे आपला तो L आणि -2 and 4 या पद्धतीने दाखवता येईल आपल्याला तो पॉईंट. ग्राफ पेपरचा वापर करावा लागेल.
नंतर यम 5 आणि 6 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 5 आणि इकडचा 6. आता ऑलरेडी इथे समजा 6 असेल हा, तर 5, मग इथून 6 पासून असं इकडे यावं लागेल आणि 5 वरती परपेंडिक्युलर टाकावं लागेल. म्हणजे हा जो पॉईंट आहे आपला तो आला यम 5 अँड 6, म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 5 आणि वाय ॲक्सिसवरचा 6. नंतर यन -3 -4, इथला -3 कुठपर्यंत यायचं आहे आपल्याला, -4 पर्यंत या ठिकाणी. म्हणजे हा कोणता आहे आपला -3 -4 यन आहे, -3 -4. नंतर P 2 and -3, P 2 and -3 म्हणजे ह्या 2 पासून इकडे इथपर्यंत -3 पर्यंत तो असणार आहे आपला P 2 and -3. नंतर Q 6 and -5, 6 and -5 म्हणजे हा 6 इथून -5 पर्यंत जावं लागेल आपला. इथे 6 and -5 असणारा कोणता आहे आपला Q 6 and -5. नंतर लोकेट करायचं आहे 7 and 0. यस, म्हणजे 7 एक्स ॲक्सिसवरती 7 आणि वायवरचा 0 म्हणजे तो कुठं आला, इथे आला तो पॉईंट डायरेक्ट. यस 7 and 0 हे जे पॉईंट येतात असं इथे लोकेट करत जा. म्हणजे असं थोडंसं डार्क दाखवायचं म्हणजे आपल्याला कळतं तो पॉईंट तिथे आहे म्हणून. इथे इकडे पण त्या पद्धतीने. नंतर 0 and -5, इकडे एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि इकडचा -5 म्हणजे तो इथं आला. त्याचं नाव आहे T 0 and -5. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या कोऑर्डिनेट जे काही घेतले कार्टेशियन जे घेतोय आपण त्याच्यामध्ये आपण हे पॉईंट दाखवू शकतो. पॉईंट आपण प्लॉट करतोय. मग आता हे जे काही तयार झालं या सगळ्या याला कार्टेशियन कोऑर्डिनेट असं म्हटलं जातं. कार्टेशियन कोऑर्डिनेट यालाच कोऑर्डिनेट जॉमेट्री असं म्हणतो आपण. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पहिला पार्ट जो होता 7.1चा तो आपण पूर्ण केलेला आहे. सोपं आहे हे चॅप्टर जसंच तसं पुढच्या वर्षी आहे. त्यामुळे आत्ता थोडंसं चांगल्या पद्धतीने समजून घेतलं तर पुढच्या वर्षी काही अडचण नाही आहे. पुढच्या लेक्चरला पुढचा पार्ट बघूया. ओके, आजच्या पुरतं एवढं पुरेसं आहे. ओके, थँक्यू.